नमस्कार शेतकरी मित्रांनो. नारळ झाडांच्या बागेमध्ये आपण विविध प्रकारची मिश्र पिकं घेतल्यास अतिरिक्त प्रमाणात नफा मिळवू शकतो. तर काही आपण नारळाच्या बागेमध्ये फक्त नारळांच्या मधूनच उत्पन्न मिळवतोय का? तर ही फार मोठी चुकी करत आहोत. अनेक शेतकरी अनेक पद्धतीची मिश्र पिके घेऊन वर्षाकाठी यामधून लाखोंचा नफा मिळवत आहेत. तर काही पिकं यामधील नारळाच्या उत्पादनाला देखील मोठ्या प्रमाणात फायदा करून देतात. ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळी पिकं जाणून घेऊया. त्यामधील कोणती पिकं नारळाच्या झाडाला फायदा करून देतात आणि कोणती आंतरपिकं आपल्याला चांगलं उत्पादन आपल्याला यातून मिळवून देऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपल्याला ह्याच मिश्र आंतरपिकांचे सर्व मार्गदर्शन केलं जाणार आहे. नमस्कार, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर नारळ झाडांच्या ओळींमधील बरेचदा आपल्याला जागा रिकामी बघायला मिळते. त्यामध्ये आपण जर व्यवस्थित योग्य आंतरपीक घेतलं तर त्याच जमिनीतून नारळाच्या उत्पादनापेक्षा देखील आपल्याला दुप्पट उत्पादन यातून मिळू शकतं. तर आपण इथून पुढे जी यामधील आपण मिश्र पद्धतीची कोणती कोणती पिके घेऊया हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण एक पीक बघूया, ते म्हणजे केळी. नारळ झाडांसाठी सर्वात जास्त लोकप्रिय कोणतं पीक म्हटलं जातं तर केळी. तर केळीची मागणी तुम्हाला माहितीच आहे. वर्षभर केळीची मागणी ही सातत्यानं वाढच असते, पण कमी होत नाही. तर साधारण आपण एका एकरांमध्ये 400 ते 600 केळीची लागण आपण करू शकतो. यामध्ये अनेकदा असं बघायला मिळालेलं आहे, केरळ कर्नाटक साईड जे आहे, अनेक इतर देखील पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील देखील शेतकरी आंतरपीक म्हणून केळींची निवड करत आहेत. त्यातून आपल्याला उत्तम चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळतो आणि मिळाल्यानंतर आपल्याला त्यामधून अनेकदा असं दिसून आलेलं आहे की नारळाच्या उत्पादनाच्या तुलनेनं केळीचं उत्पादन देखील आपल्याला भरघोस उत्पन्न यातून मिळवून देतं. तर दुसरं पीक म्हणजे हळद आणि आलं. हे पीक असं जे आहे की आपल्या कमी सावलीमध्ये चांगलं, अतिशय म्हणजे कमी जागेमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारं पीक आहे. ह्या गोष्टीसाठी चांगल्या पद्धतीनं जर आपल्याला बाजारपेठ उपलब्ध झाली आणि असतेच, हळद आणि आल्याचा हा म्हणजे वर्षाकाठी वर्षानुवर्ष त्याला मागणी ही मिळतच राहते. त्याचा कधी तुटवडा आपल्याला दिसून येत नाही. बरेचदा त्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. तर हळद हे आणि आल्याचं जे पीक आहे ते दोन्ही झाडांच्या अंतरांमध्ये चांगल्या प्रकारे मशागत करून, खतांचं व्यवस्थितरित्या त्यांना लागवड वगैरे करून हे आंतरपीक आपल्याला जर लावलं तर चांगल्या प्रतीचे आपल्याला यामध्ये बाजारभाव चांगल्या पद्धतीनं आपल्याला मागणी यामधून उपलब्ध होऊन यामध्ये आपल्याला लाखोंचं उत्पादन मिळवून देणारी ही पिके आहेत, हळद आणि आलं. तर मित्रांनो, दुसरं पीक म्हणजे अननस. तर नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून अतिशय लोकप्रिय असलेलं पीक म्हणजे अननस. दोन्ही नारळ झाडांच्या ओळींमध्ये सरींच्या याच्यावरती जर आपण अननसाचं पीक घेतलं तर चांगल्या प्रतीनं आपल्याला उत्पन्न यातून दिसून येतं. पहिली गोष्ट म्हणजे, दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला केरळ कर्नाटक या भागांमधील शेतकरी अनेक वर्षानुवर्ष हा प्रयोग करून चांगलं लाखोंचं उत्पन्न वर्षाकाठी मिळवताना आपल्याला दिसून येत आहे. याचबरोबर आता आपण देखील व्यवस्थितरित्याने जर नियोजन केलं आणि त्याला सगळ्यात मोठा चांगला फायदेशीर भाग ठरू शकतो म्हणजे नारळाच्या झाडांच्या मध्ये अननसाला कोणतंही जनावर तोंड लावत नाही. त्याचं नुकसान, त्याची हानी, त्याला लागणारी कीड, बुरशी ह्या गोष्टी खूप कमी असतात. त्यामुळे हे पीक आपल्याला उत्तम आंतरपीक म्हणून चांगलं राहील. तर चौथा मुद्दा यामधला भाजीपाल्यांची आंतरपीक मिश्र पद्धतीनं. तर आपल्याला नारळाच्या बागेंमध्ये अनेक भाजींची पिके आपल्याला चांगल्या पद्धतीनं नफा मिळवून देतात. त्यामध्ये सर्वप्रथम काकडे असो, हिरवी मिरची असो, शेंगा असो, दोडका असो, परत भोपळा असो किंवा वेलाची कोणतीही वरणा असो, पावट्याचा वरणा, ही जर आंतरपिकं भाजीपिकं जर आपण निवडली तर चांगल्या पद्धतीनं कमी सावलीमध्ये आणि अगदी सुलभरित्या ही भाजी पिके आपल्याला
या आंतरपीक म्हणून आपल्याला भरघोस उत्पन्न यातून मिळवून देतात. 5वा मुद्दा म्हणजे मसाले पिके. जर आपल्याला दीर्घकालीन नफा हवा असेल तर विशेषतः मसाले पिके आपल्याला फायदेशीर ठरतात. दालचिनी, वेलची, काळी मिरी. तर काळी मिरीचा वेल जो आहे तो नारळ झाडांवरती चढवता येतो. त्यासाठी वेगळा त्यांना सपोर्ट आधार देण्याची काही गरज पडत नाही. योग्य व्यवस्थापन, खतांचं चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर मसाले पिकातून आपल्याला भरघोस चांगल्या पद्धतीनं आपल्याला यातून नफा हा 100% मिळवता येतो. आणि मसाल्याची जी मागणी आपण बघत आहात ती वेळोवेळी म्हणजे काळानुसार वाढत चाललेली आहे, पण ती कमी होणारी नाही आहे. तर यामध्ये आपण पाहिलं तर आंतरपिके आपण कशा पद्धतीनं घेऊन विविध प्रकारचे आंतरपद्धतीची पिके घेऊन आपण वर्षाकाठी कशा पद्धतीनं आपण नफा घेऊ शकतो. तर यामध्ये सर्वात मोठा भाग म्हणजे कोणती पिके टाळली पाहिजेत. त्यामध्ये ऊस असो, जास्त पाण्याची म्हणजे पाणी शोषून घेणारी कोणतीही मोठी पिके, फळ पिके जी आहेत मोठी झाडांची, उंच होणारी जी नारळांना मार देतील अशी पिकं अजिबात घेतली नाही पाहिजे. पुन्हा आपण दाटी कोणत्या पिकानं केली नाही पाहिजे नारळ झाडांसाठी. ही पिके नारळ झाडांसाठी खूप स्पर्धा करतात आणि त्याचा परिणाम आपल्या नारळांच्या उत्पादनावरती होतो. म्हणून फायदेशीर एक संयोजन चांगलं म्हणून एक आपल्याला उत्तम पर्याय म्हणून ही आंतरपिके आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदेशीर ठरतात आणि ठरलेले आहेत. इतर शेतकरी देखील हे प्रयोग करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळ प्लस हळद आलं, पुन्हा नारळ प्लस केळी, पुन्हा नारळ प्लस आपल्याला मसाल्याचे उत्पन्न देणारी जी पिके आहेत ती. हेच आपलं हवामान, पाण्याची उपलब्धता, तसेच आपलं खतांचं जे नियोजन आहे हे सगळं बघून आपण चांगल्या पद्धतीनं आंतरपीक घेतलं तर वर्षाकाठी आपल्याला लाखोंचं उत्पादन यातून 100% मिळू शकतं. तर मित्रांनो, नारळ बागेतील, फळबागेतील ही जागा खर्चिक नसून तर आपल्याला उत्पादन मिळवून देणारी जागा आहे, हे यातून मला निष्कर्ष सांगायचा होता. तर ही जी आपली आंतरपिकाची जी निवड आहे ही मी सगळ्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. तर यामध्ये आपण नारळ झाडांच्या मध्ये, बागेंमध्ये किंवा इतर फळबागेंच्या मध्ये आपण कोणत्या प्रकारे पिकं घेत आहात, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अनेक शेतकऱ्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. अशाच शेतींविषयी नवनवीन माहितीसाठी, नवनवीन वेगवेगळ्या प्रयोगांसाठी आणि वृक्ष लागवड ज्यावेळी आपण करतो, झाडांची निवड ज्यावेळी करतो, नारळ झाडांची निवड करतो, इतर फळझाडांची निवड करतो, यासाठी, या मार्गदर्शनासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार. जय जवान, जय किसान.